नमस्कार रसिक श्रोते हो, शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत. मी घेऊन आले तुमच्यासाठी तू ही रे मितवाचा पुढील भाग 4. तुम्ही कथा ऐकायला उत्सुक असालच, म्हणूनच आपण कथेला लगेचच सुरुवात करूया. चला तर मग कथा ऐकूया. आकाशला पाहून तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. ती रागातच म्हणाली, काय चेष्टा करत आहेस आकाश? समीर कुठे आहेत? त्यांनी स्वतःहून मेसेज करून भेटायला बोलावलं होतं ना. मग आता काय झालं? मीच वेळी आली धावत, ओढीने, काळजीने, प्रेमाने अन उत्कटतेने. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. चेहरा दुःखी अन खिन्न झाला. आनंदानं भरलेला चेहरा अचानक दुःखी वाटत होता. ती रागात होती अन ताडकन जायला मागे वळली. तोच आकाश मागून म्हणाला, म्हणू माहीत आहे मला, तू समीरला भेटायला उत्सुकतेने आलेली. त्याच्या ओढीने, प्रेमाने. अगं पण तो का आला नाही हे नाही का विचारणार? अगं मी तुझाच मित्र आहे ना, मला विचार ना तू, तो का नाही आला? म्हणू समीर तुला भेटायला येणारच नव्हता. तू थोडा रागात आहे, त्यामुळेच मला सांगितलेलं की मी तुला कॉल करून सांगावं की तो येणार नाही आहे. परंतु मी स्वतःहून मनाने उलट केलं. मी तुला भेटायला बोलावलं कारण मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे. तुझ्याकडे जर वेळ असेल तर मी बोलू का? तुझी परवानगी असेल का? आकाशला इतकं हतबलतापूर्ण बोलताना पाहून आणि त्याच्या डोळ्यातील सत्यता पाहून मनू जागच्या जागी थबकली आणि म्हणाली, आकाश सॉरी, ते मी साधी तुझी चौकशी न करता निघाले होते. परंतु मी फक्त आज समीर येईल हेच गृहीत धरून आले होते आणि समोर तुला पाहून राग आला म्हणून तुझ्याशी काहीच न बोलता निघाले होते. परंतु पुन्हा एकदा सॉरी, खरंच मनापासून सॉरी. ती कान पकडून बोलत होती. आता आकाश बोलू लागला, मनू तू शिकलेली आहेस. तुला खरं तर खूप चांगल्या गोष्टी माझ्यापेक्षा जास्त कळत असतील. अजून 2 वर्षांनी डॉक्टर म्हणून नावारूपालाही येशील. मला माहिती नाही तुझ्या आयुष्यात तुझ्या भावी जोडीदाराविषयी काय कल्पना आहेत किंवा त्याची प्रतिमा तू तुझ्या डोळ्यात सजवली आहेस की नाही, काहीच कल्पना नाही आहे. परंतु जेव्हा तू गावाला होतीस तेव्हा मी सतत तुझ्या डोळ्यात समीरसाठी खूप भावनिक आणि वेगळे, कदाचित प्रेमाचे भाव पाहिले आहेत. आणि तू तर समीरला आपला जवळचा मित्रही मानतेस. प्रत्येक गोष्ट त्याच्याशी कदाचित शेअर करतेस. म्हणून समीर कायमचे ते गाव, तेथील त्याचा व्यवसाय, त्याची हॉटेल विकून कायमचा गोव्यात राहायला येत आहे. त्याने त्याचे एक हॉटेल माझ्या नावावर करून दिले आहे, कारण मला थोडाफार सपोर्ट मिळावा म्हणून. आणि आता त्याने त्या दिशेने पाऊलेही टाकली आहेत. गोव्याला येऊन आम्हाला 4 दिवस कंप्लीट झाले आहेत. याची तुला कल्पना आहे की नाही मला खरंच माहिती नाही. येथे येऊन त्याने एक 4 BHK फ्लॅट विकत घेतला आहे. आईला अजून 2 दिवसांनी घेऊन येणार आहे. मलाच कळत नाही काय करू. तो स्वतःपासून स्वतःलाच हरवत चालला आहे, स्वतःपासून पळत आहे. काहीच कळत नाही. त्याचे बोलणे मध्येच थांबवत मनू म्हणाली, पण काय झालंय? पर्यटन स्थळ असल्यामुळे तेथे तर व्यवसाय अगदी तेजीत होता. मग सगळं का विकत आहे समीर? मला तर आई काहीच बोलली नाही ह्याची मला पुसटची कल्पनाही नाही. आणि समीरही नेमकंच बोलून नेहमीच फोन ठेवून देतात. कदाचित त्यांना माझ्याजवळ काहीच बोलायचं नसतं. तिच्या डोळ्यात आता अश्रू तरळले होते. तिला खूप वाईट वाटत होतं. इकडे ती समीरसोबत आपलं आयुष्य कसं घालवावं याची स्वप्ने रंगवत होती. कदाचित त्याची ती वीणही विणायला लागली होती आणि तो अजूनपर्यंत आपल्या भावना तर व्यक्त नाही करू शकला. परंतु आपलं दुःख हे तिच्यासोबत शेअर करत नव्हता किंवा कोणतीच गोष्ट तिला सांगत नव्हता. तिला प्रश्न पडला होता, मी इतकी गुंतली आहे समीरच्यात की मला माझं विश्वास दिसतं की काय? मग ते का नाही गुंतले माझ्यात? मी त्यांच्या डोळ्यात, काळजीत, भावनेत नेहमीच माझ्यासाठी प्रेम पाहिलं होतं. ते नक्की काय होतं?
काय नक्की होतं की मीच चुकले काहीतरी पाहताना. तिला आता साऱ्या प्रश्नांची अचूक उत्तरे हवी होती. ती म्हणाली, आकाश, असं काय नक्की झालंय सांग ना मला. मी नाही रे पाहू शकत त्यांना तुटताना, हरताना किंवा स्वतःपासून हरवताना. प्लीज सांग ना. आता आकाश सांगू लागला. म्हणू, साधारण 15 दिवसांपूर्वीची गोष्ट असेल. समीर संध्याकाळचा घराच्या मागच्या बाजूला बागेत फुलांना कुरवण्यात मग्न होता. तुला तर माहितीच आहे त्याचं फुलांवर किती जीवापाड प्रेम आहे. अन त्याच वेळेला दारात एक मर्सिडीज येऊन थांबली. त्या गाडीतून 4 लोक बाहेर पडले. एक साधारण 55 वर्षांचे गृहस्थ होते. त्यांच्याच खालील वयाची एक महिला होती आणि 2 सोबत मुली होत्या. एक हुबेहूब अगदी समीर सारखीच आणि समीरच्याच वयाची भासत होती. अजून एक मुलगी होती. त्यांनी घरात प्रवेश केला. कोण आला आहे हे पाहण्यासाठी समीरने मला पाठवलं. मी त्याच्या पाठोपाठ आलो. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, मी त्यांच्याकडे पाहिलं आणि पाहतच राहिलो. ते खूपच म्हणजे प्रचंड श्रीमंत लोक वाटत होती. आणि आश्चर्य वाटलं असे की ते कोण्या वंश देशमुखला विचारत होते. आणि अजून अचंबित करण्याची गोष्ट अशी की त्यांनी सगळे फोटो समीरचे दाखवले होते. ती गोष्ट मलाही अचाटानं अचंबित करणारी होती. मीही पाहतच राहिलो. आई तर गप्पच बसली. मी परत गेलो नाही सांगायला म्हणून समीरही घरात आला. समीरला पाहता त्या स्त्रीने समीरला येऊन मिठी मारली आणि त्याला कवटाळून ढाईढाई रडायला लागली. ते गृहस्थही समीरकडे माफी मागत होते. ते म्हणाले, वंश बेटा, असा अजून किती वर्ष आम्हाला शिक्षा देणार आहेस? बेटा, आमचं चुकलं. आम्ही तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. खरंच चुकलं. खरं तर आम्ही तुझे गुन्हेगार आहोत. वंश, ही तुझी आई, ही बहीण वेड्यासारखी तुझी वाट पाहतात रे. कायम तू येशील म्हणून दरवाजाकडे त्यांचे डोळे लागलेले असतात. आनंदाशिवाय खूपच उजाड आहे रे आमचं जीवन. तू त्या घरचा आनंदाचा दिवा आहेस. तो आनंदाचा दिवाच लांब राहिला तर त्या घरात आनंदाचा उजेड कसा पसरेल? चल बेटा, सगळा राग सोडून घरी चल. एकदा ह्या आईबापाला माफ कर. तुला झालेला त्रास आम्ही नाही आता दूर करू शकत याची कल्पना आहे. परंतु जसे आपण पहिले प्रेमाने आनंदाने राहत होतो अगदी तसेच पुन्हा राहू हो रे. चल बेटा, घरी चल. संपूर्ण महाराष्ट्र तुला शोधण्यासाठी आम्ही पिंजून काढला. महाराष्ट्र काय, देशही पिंजला. आणि आता परवाच तू इथे आहेस हे कळलं बेटा. बेटा, आता जवळपास 11 वर्ष होतील. या निर्दयी बापाला खरंच माफ कर, ज्याने आपल्या मुलावर कवडीमोलही विश्वास ठेवला नाही. खरं तर तो बापच कवडीमोल विश्वासाचा नसेल. मला हवी ती शिक्षा दे, खूप दे. देवाने तर खूपच दिली. ते रडत होते म्हणजे ते लोक सगळीच रडत होती. परंतु समीरचा चेहरा अगदी निर्विकार होता. परंतु त्याच्या डोळ्यात दुःख मी पाहिलं होतं. त्या दिवशी त्याने लागलीच आपल्या डोळ्याला गॉगल घातला आणि आपलं डोळ्यात दिसणारं दुःख माझ्यापासून लपवलं. तेवढ्यात पुढे ती मुलगी आली जी समीरसारखीच दिसत होती. तिने समीरला जवळ येऊन कवटाळलं आणि आश्चर्य म्हणजे समीरनेही दोन्ही हात मोकळे सोडले होते. ते घट्ट करत तिला कवटाळत घेतलं. परंतु दुसऱ्या क्षणी तो दूर झाला आणि घरातून जायला निघाला आणि म्हणाला, आकाश, ह्या लोकांना सांग तुम्ही कुठेतरी वाट चुकला आहात. इथे कोणीच वंश देशमुख राहत नाही. कोण तो वंश देशमुख? त्याला मी ओळखतही नाही. माझ्यासाठी त्याचं अस्तित्व काय आहे हेच माहीत नाही. कदाचित असेलही वंश देशमुख, पण तो मी नाही. इथे समीर राणे राहतो. खूप लांबचे शक्यतो पाहुणे आहेत. त्यांना हवं तर नाश्ता चहा बघ. मी येतो, मला काम आहे. आणि तो तडक बाहेर पडला. असा तुटक तो पहिल्यांदा वागला होता. म्हणजे मी पहिल्यांदाच पाहिलं होतं. काहीतरी असं होतं जे त्याला टोचलं होतं, त्याला मनातल्या मनात तोडत होतं. तो आतल्या स्वतःला कमजोर झाला होता. मग त्याही लोकांनी आम्हाला काही विचारलं नाही.
फक्त ती समीरसारखी दिसणारी मुलगी म्हणाली, मॉम, भाई खूपच बदलला आहे आणि हे फक्त तुमच्या मूर्खपणामुळे तुम्ही माझ्या भाईचं आयुष्य बरबाद केलं. खरंच आयुष्य बरबाद केलं. म्हणून आजी तुम्हा दोघांचा खूप राग करते. हा माझा भाईच नाही असं मला क्षणासाठी वाटलं, परंतु त्याला मिठी मारताच मी कन्फर्म झाले आहे की तो माझा भाईच आहे. फक्त परिस्थितीने गांजलेल्या दिवसांनी त्याला खूप बदलला आहे. बदलला नाही आहे तो भाईच माझा. फक्त आपल्या भावना आतल्या आत रोखायचं त्याला चांगलंच येतं. मी त्याला मनवणार आणि देशमुख खानदानाच्या वारसाला आणि माझ्या लाडक्या बाईला वापस नक्की घेऊन येणार. नक्कीच येणार याची मला खात्री आहे. आणि तिने जाताना माझ्या हातात एक छोटासा टेडी दिला. मी तो घेतला. ती म्हणाली, दादा, तुमच्यासाठी तो समीर राणे असेल, परंतु तो माझा भाई आणि देशमुख डायमंड बिझनेसचा उत्तराधिकारी आहे. तो वंश देशमुख आहे. प्रसिद्ध देशमुख डायमंडचा उत्तराधिकारी. लक्षात ठेवा. मला त्यांच्या या साऱ्या गोष्टी नवल वाटलं होतं. एव्हाना संध्याकाळ झाली होती. ती लोक निघून गेली होती. 2 तास उलटून गेले तरीही समीर घरी आला नव्हता. आई चिंतित होती. मग मी त्याला शोधायला गेलो. तो त्याच्या ठरलेल्या ठिकाणीच बसलेला होता. चेहरा रडून रडून सुजलेला होता. मला पाहताना नॉर्मल आणि निर्विकार चेहरा त्याने केला आणि मला म्हणाला, आकाश भावा, मला काही काळ एकट्याला बसायचं आहे. एकांतात एकटं राहायचं आहे. आयुष्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची मोहीम सुरू करायची आहे. फक्त एकट्याला. माझे अस्तित्व मी हरवून बसलो. खरंच हरवून बसलो. आणि तेही मी कधीच न केलेल्या चुकीसाठी. नाही, मी त्या वाट्याला, त्या माणसांच्या घरात परत नाही जाऊ शकत. नाही, जिथे फक्त पैसा खूप महत्त्वाचाच आहे. तिथे माझी किंमत शून्य आहे. सत्याला तिथे काहीच किंमत नाही. सत्य तिथे दडवलं जातं. सत्याला तिथे गाडलं जातं. अगदी शून्यात नजर ठेवून तो बोलत होता. मी त्याची अवस्था अशी पहिल्यांदाच पाहत होतो. मी त्याच्या हातात त्या मुलीने दिलेला टेडी बिअर दिला. त्याने त्याला छातीशी कवटाळले आणि म्हणाला, आकाश, आजचा दिवस आईची काळजी घेण्यासाठी माझ्या घरी राहणार. मला एकट्याला इथेच बसायचं आहे. चल जा लवकर आणि आईला सांग मी व्यवस्थित आणि ठीक आहे. मी जायला मागे वळलो आणि माझ्या कानावर त्याचे तुटक तुटक शब्द कानी पडले. अन्वी, मला माफ कर गं. खरंच मला माफ कर. साधं तुला मनापासून कवटाळलंही नाही गं. तुझा भाई वंश देशमुख हरवला आहे गं. स्वतःपासून, स्वतःच्या अस्तित्वापासून खूप हरवला आहे. किंवा काळाच्या ओघात कुठे तो लुप्त झाला आहे. आता आहे तो आगीतून पोळलेला समीर राणे. जणू आगच आहे समीर राणे, ज्याला कोणतंच नातं जोडायला खूप भीती वाटते. मला माहीत आहे तुझं किती प्रेम आहे तुझ्या भाईवर, परंतु माझा नाईलाज आहे. मी कधीच तेथे येणार नाही आहे. मी खूपदा होरपळलेला, जखमी झालेला समीर राणे आहे. विस्तवासारखा झणझणीत समीर राणे. फक्त मी समीर राणे आहे. वंश देशमुखची ओळख माझ्याकडे नाहीच आहे. थँक्यू. कथा ऐकण्यासाठी. तुम्हाला तू ही रे मितवा कथा आवडत असल्यास शब्दनिशा मराठी ऑडिओला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे कथेचा पुढील भाग टाकला की त्याची सूचना तुम्हाला लगेच मिळेल.